मी माझ्याबरोबर म्हणजे संदीप भैया असतील, असतील, निसार भाई असतील, असे अनेक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते हे ज्ञानेश्वरी ताईंना भेटण्यासाठी इथं आले होते. त्यांच्या घरी ज्ञानेश्वरी ताईंना आम्ही भेटलो, त्यांच्या 3 मुलांना आम्ही भेटलो. तसंच महादेव भाऊ जे होते त्यांचे वडील, आई वडील, सासरे या सगळ्यांना आम्ही तिथं भेटलो. तसंच सतीश भाऊ फड हे तिथं उपस्थित होते आणि ज्ञानेश्वरी ताईंशी आणि सतीश भाऊंशी बोलल्यानंतर त्यांनी पूर्ण परिस्थिती सांगितली. याची सुरुवात कशी झाली. महादेवराव जे होते, महादेवराव मुंडे हे अतिशय प्रामाणिक सामान्य परिवारातून घर चालावं यासाठी जमिनीचा व्यवसाय करायचे. एक जमीन कुठली तरी त्यांनी घेतली होती, त्या जमिनीसाठी इसार सुद्धा त्यांनी दिला होता आणि ती जमीन इथं असणाऱ्या एका मोठ्या नेत्याला म्हणजे एक श्री कराड नावाच्या एका व्यक्तीला ती जमीन तिथं घ्यायची होती. कदाचित श्री हे वाल्मिक कराड यांचे चिरंजीव असं इथं आल्यानंतर आम्हाला कळालं आणि मग तिथे एक छोटासा वाद झाला. तो वाढत गेला आणि महादेवभाऊ मुंडे हे स्वाभिमानी असल्यामुळे आणि गरीब परिवारातले असल्यामुळे तिथं स्पष्टपणे काही गोष्टी त्यांनी सांगितल्या की आम्ही कष्ट करून जगतो, आम्हाला जगू द्या. आणि मग त्याच्यानंतर वाद वाढत गेला आणि दुर्दैवाने सतीशभाऊ फड व तसंच ज्ञानेश्वरीताई मुंडे यांचं मत आहे की त्यांचा मर्डर करण्यात आला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार असं कळतंय की श्री आणि सुशील असे 2 मुलं जे वाल्मिक कराडची मुलं आहेत, त्याच्याचबरोबर गोट्या, गीते आणि अजून काही लोक त्यांनी नावं तिथं घेतलेली आहेत. अशी सर्व लोक मिळून त्या दिवशी रात्री 9:30 वाजता का 9 वाजता महादेवराव मुंडेंना तिथं फार वाईट पद्धतीने तिथं मारण्यात आलं आणि इथला एक तुकडा त्यांच्या गळ्याच्या इथला हा काढण्यात आला. ते पोस्टमॉर्टम सुद्धा मध्ये सुद्धा आलेला आहे की असा तुकडा काढण्यात आला होता. आणि मग जे बानगर आहेत, जे आपल्याला सोशल मीडियावर तिथं दिसत आहेत, जे पूर्वी वाल्मिक कराड बरोबर तिथं काम करायचे पण आता समाजासाठी, लोकांसाठी, माणुसकीच्या नात्याने कुठेतरी ते खरं काय ते लोकांसमोर आणत आहेत. त्यांनी सुद्धा सांगितलं होतं हा जो तुकडा काढला होता तो वाल्मिक कराडच्या टेबलवर नंतरच्या म्हणजे मर्डर झाल्यानंतर 4 दिवसांनी तो तिथं दिसला. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वरी ताईंनी आम्हाला आज सांगितल्या, सतीशभाऊ फड यांनी सांगितल्या, त्या आम्ही सर्वांनी ऐकून घेतलं. मीडिया सुद्धा तिथं होतं. मग आम्ही एसपीला फोन केला कारण का झालं असं आहे की 18 महिने झाले तरी सुद्धा तिथं जे FIR मध्ये नावं यायला पाहिजे होती ती आतापर्यंत आलेली नाहीत. सुप्रियाताई सातत्याने ज्ञानेश्वरीताईंच्या संपर्कात आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी अनेक महिन्यांपासून कशी आहे, बरी आहे का, काय अडचण आहे याचा संपर्क त्यांचा तिथं आहेत. त्याच्याबरोबर आव्हाड साहेब स्वतः अधिवेशनामध्ये या विषयासाठी लढलेत, पाठपुरावा तिथं करत आहेत. इथं असणारे सामाजिक लोक, सर्व जाती धर्माचे लोक या परिवाराबरोबर आहेत. पण SP साहेबांशी आम्ही जेव्हा बोललो तेव्हा आम्हाला खूप सकारात्मक उत्तर त्यांच्याकडनं काही मिळालेलं नाही. आमचं एकच मत होतं की एवढे पुरावे आहेत, तिथं अनेक लोकांनी सांगितलेलं आहे आणि दुर्दैव असं जेव्हा तो आपण CDR ज्याला म्हणतो की त्या परिसरामध्ये कोण कोण लोक उपस्थित होते, मोबाईलवरनं काढलं जातं, तर सगळी माहिती जेव्हा डंप केला होता म्हणजे त्याला माहिती कम्प्युटरमध्ये घेतली होती आणि पेनड्राईव्हवर घेतली होती, ती पोलिसांनीच घेतली. पण ती तिथं अजून खोलात जाऊन त्याला निवडायचं ज्याला म्हणतो, माहिती अजून निवडून अजून कोण कोण लोक तिथं आहेत हे बघायला सरकारकडनं हा खर्च करायला पाहिजे होता. पण तो त्यावेळेस 18 महिन्यापूर्वी सतीशभाऊ फड यांनी स्वतः 1.5 लाख रुपये खर्च करून आपल्या बहिणीच्या पतीला न्याय मिळावा यासाठी त्यांनी एका चांगल्या एक्सपर्टकडनं ती माहिती काढली आणि त्यात ती नावं पुढे तिथं आले. यांचा अशी मागणी इथं आहे, एक तर न्याय मिळाला पाहिजे असं अख्ख्या संबंध महाराष्ट्राची मागणी आहे. कारण परवा जेव्हा बानगरांनी तो व्हिडिओ तिथं दाखवला होता त्या व्हिडिओमध्ये जे फोटो दाखवले ते फोटो बघितल्यानंतर अतिशय वाईट वाटतं, डोळ्यात पाणी येतं. अशा पद्धतीने तिथं जर खून झाला असेल त्यामुळे अख्खा महाराष्ट्र या कुटुंबाबरोबर आहे.
यांची मागणी आहे. एक तर SIT जी निर्माण केली गेली आहे तिचं काही हालचाल तिथं दिसत नाही. त्याच्यामध्ये पूर्वी त्या काळामध्ये एक संतोष साबळे नावाचे PI होते असं आम्हाला समजते, असं आम्हाला सांगितलं. त्यांना या SIT मध्ये घेण्यात यावं अशी इच्छा इथं ज्ञानेश्वरीताईंनी व्यक्त केली. लगेचच आम्ही मिश्रा जे IG आहेत त्यांना फोन केले, पण ते भारतात नसल्यामुळे त्यांचा चार्ज हा उमाप साहेबांना दिलेला आहे. उमाप साहेबांशी आता आम्ही बोललो, SP साहेबांशी बोललो. मग उमाप साहेबांच्या हातामध्ये तो विषय असल्यामुळे कदाचित ते जालन्यामध्ये आहे, ते साबळे, संतोष साबळे, त्यामुळे त्यांना इथं जर नियुक्ती द्यायची असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. त्याच्याचबरोबर यांची मागणी आहे खुमावत, पंकज खुमावतांना याच्यामध्ये आणण्यात यावं. आता हा जो अधिकार आहे तो इथं कोणाच्या ह्याच्यात नाहीये, तो आहे रश्मीताई शुक्ला जे या राज्याचे पोलिसांचे प्रमुख आहेत. त्यांचा फोन आम्ही प्रयत्न केला, फोन काही तिथं लागलेला नाही. त्यामुळे त्यांच्या बाबतीत सुद्धा आम्ही पाठपुरावा करू. या गरीब महिलेचं म्हणणं असं आहे की आम्हाला CM साहेबांना भेटायचंय, भेटून दिलं जात नाही. आम्हाला इथल्या पालकमंत्री साहेबांना भेटायचं, बीडला भेटण्यासाठी सुद्धा हे गेले होते, भेटून दिलं नाही पोलीस अधिकाऱ्यांनी. आणि एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं, म्हणजे सत्तेत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भेटून आम्हाला फक्त न्याय द्या अशी मागणी इथं ते करत आहेत. त्यामुळे आपल्या माध्यमातून हे जे 3 मोठे नेते आहेत या राज्याचे, त्यांना मी विनंती करतो की यांच्याकडनं आपल्याला फोन करण्याचा प्रयत्न केला जाईल, नाहीतर आपण आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून या परिवाराला फोन करून CM साहेब जे होम मिनिस्टर सुद्धा आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पालकमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब, या तिघांना विनंती करतो की आपण आपला वेळ देऊन यांचं थोडंसं ऐका. हे जे म्हणतात ते पुराव्यासकट म्हणत आहेत, तिथं त्यांना न्याय द्या. आम्ही सुद्धा आमच्या परीने जिथं कुठं मदत करता येईल ती मदत त्या ठिकाणी करणार आहोत. आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो, या परिवारावर खांद्याला खांदा लावून सर्व जाती धर्माची लोक आंदोलनाला बसली होती आणि त्यांच्यावर सुद्धा या पोलिसांनी कारवाई केलेली आहे. सामाजिक विषयासाठी जर कुणी आंदोलन करत असेल त्याच्यावर तुम्ही कारवाई करत असाल, तो पूर्वी परळी हा जो भाग आहे अतिशय पवित्र भाग आहे, चांगली लोक आहेत, प्रामाणिक लोक आहेत. फक्त ठराविक मोजक्या लोकांमुळे या भागाचं नाव त्या ठिकाणी खराब केलं जातंय. आणि इथं जर दहशत एवढी असेल की आज सुद्धा जर या लोकांवर तुम्ही कारवाई करत असाल, हे कदापि मान्य केलं जाणार नाही. त्यामुळे कुठेही काय त्या ठिकाणी अडचण झाली नाही पाहिजे. आणि या परिवाराला म्हणजे ज्ञानेश्वरीताई मुंडे आणि सतीश भाऊंना सुद्धा पोलिसांकडनं प्रोटेक्शन हे दिलं गेलं पाहिजे. कारण का या भागामध्ये जे श्री नावाची व्यक्ती आहे, कराड, श्री कराड, त्यांच्या परिचयाचे काही लोक हे चुकीच्या कामामध्ये आहेत. त्याच्यात गांजा विकणं असेल, नाहीतर अजून काही ड्रग्ज असतील याच्यामध्ये. आणि ती जी माणसं आहेत ती ठराविकच लोक आहेत, ते लोक अतिशय विचित्र प्रवृत्तीची आहेत आणि ते लोक उद्या जाऊन काही करू शकतात या परिवाराला, नाहीतर इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना. पोलिसांनी पूर्णपणे जबाबदारी या बाबतीतली घ्यावी अशी विनंती या ठिकाणी आम्ही सर्वजण करतो. त्यामुळे वाल्मिक कराड आणि जे कोणी त्यांच्या परिवारातले त्यांच्या परिचयाचे जबाबदार असतील त्यांना त्या ठिकाणी या FIR मध्ये त्यांचं नाव येऊन त्यांच्यावर कारवाई तिथं झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची, ज्ञानेश्वरीताईची, सतीश भाऊंची, इथं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची अशी मागणी आहे. दादा, स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबाबतीत आश्वासन दिलं होतं, त्यानंतर स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे देखील 5 जणांची नावं घेतली होती, मात्र अद्यापही कुठलीच कारवाई नाहीये. पोलीस फक्त शोध घेतात असं दाखवतं. दुर्दैव तेच आहे की पोलीस दाखवते की शोध घेते. तुम्ही जर बघितलं तर याच्या आधी काही VIP केसेसमध्ये, म्हणजे तिथं काल परवाच तुम्ही खडसे साहेबांचा विषय तिथं बघितला, त्यांच्या जावायचा फार कुत्री घेऊन पोलीस तयार होते की आता आपल्याला रेड टाकायची. म्हणजे मोठ्या मंत्र्या, म्हणजे विरोधातल्या एखाद्या नेत्याच्या नातेवाईकाला आत घेण्यासाठी, कारवाई करण्यासाठी तुम्ही सज्ज असता आणि दुसऱ्या बाजूला गरीबाला त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी फिरावं लागतं. आता ही आपली बहीण 2 वर्ष झालं प्रयत्न करत आहे. आता तिला किती वेळा तरी पोलीस स्टेशनला जावं लागलं. SP त्यांचा ऐकून घेत नव्हते का आत जाऊन देत नव्हते, त्यामुळे आत्मदहन करण्याचा प्रयत्न तिथं केला. आणि आम्ही आमदार असताना जेव्हा मुंबईमध्ये आमच्या एका कार्यकर्त्याची तब्येत कशी हे विचारण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो, तेव्हा आमच्यावरच मोठ्या आवाजात तिथे असणारा पोलीस अधिकारी बोलायला लागला आणि आमच्यावर तिथं कारवाई झाली. म्हणजे माझ्यावर आणि आव्हाड साहेब जे या केसमध्ये सुद्धा लक्ष देऊन आहेत यांच्या, म्हणजे आमचा तोच म्हणणं होतं की आमदाराला जर असं वागवत असतील तर अशा गरीब लोकांना कसं ते वागवणार आहेत. त्यामुळे इथं कुठेतरी काहीतरी मूर्त आहे. इथं असणारे प्रशासन कोणाला तरी वाचवतंय.
असं सगळ्यांचंच इथं असणाऱ्या लोकांचं मत आहे. अनेक समाजामधून हे समोर येत आहे की या प्रकरणामध्ये म्हणजे गुन्हेगारांना बाजूला सोडून तुमच्याच पक्षातल्या काही जणांना पदाधिकाऱ्यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला जातोय. आता ज्ञानेश्वरी ताईंशी चर्चा झाल्यानंतर त्यांच्यावर दबाव होता की त्याच्यामध्ये बबन गीतेचं नाव घ्या, अजून 2-3 लोकांचे नाव घ्या, जेणेकरून त्यांच्यावर ते शेकेल आणि ते जेलमध्ये जाऊन बसतील आणि जेली मर्डर केलं तो बाजूला जाईल. पण हे सर्व प्रामाणिक लोक दिसत आहेत, अतिशय प्रामाणिक पद्धतीने स्वतःच्या हक्कासाठी ते लढतात. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर हा ढासळलेला आहेच, पण तरी सुद्धा न घाबरता अनेक धमक्या त्यांना तिथं काही ठराविक अप्रत्यक्षपणे लोकांनी दिल्या तरी ते ताकदीने तिथं लढत आहेत. त्यामुळे त्यांनी तिथं उगाचच नाव कोणाचं घेतलं नाही.